तर मित्रांनो, क्लासरूममध्ये आपण पाहिलं होतं फोटोशॉपची होम स्क्रीन आणि नवीन डॉक्युमेंट कशाप्रकारे क्रिएट करायचा. आणि तेव्हा मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की कधी नवीन डॉक्युमेंट क्रिएट करताना त्याची प्रॉपर साईज देऊन द्यायची. कारण समजा जर तुम्ही एखादी डिझाईन तयार केली आणि त्यानंतर त्या डिझाईनला तुम्हाला जर रिसाईज करायचं असेल तर तेव्हा ते डिझाईन पिक्झिलेट झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रॉपर साईज देऊन द्यायची. आता करू आपण कंट्रोल एन करून नवीन डॉक्युमेंट क्रिएट करू. मी इथे कोणत्याही साईजमध्ये नवीन डॉक्युमेंट क्रिएट करतो. आता आपल्याला काय पाहायचं आहे या फोटोशॉपचा इंटरफेस. जेव्हा तुम्ही फर्स्ट टाईम फोटोशॉपला ओपन करता तेव्हा तुम्हाला अशा प्रकारे त्याचा इंटरफेस पाहायला मिळतो. जो टॉपमध्ये बार आहे तो आहे मेन्यू बार. इथून सर्व फोटोशॉपच्या कमांड्स हँडल केल्या जातात. याच्या खालचा बार आहे ऑप्शन बार. जो टूल बार आहे टूलबारमधील ऑप्शननुसार आपल्याला इथे चेंजेस पाहायला मिळतात. समजा इथे आता मूव टूल आहे तर तुम्हाला अशा प्रकारे यामध्ये याचे रिलेटेड ऑप्शन पाहायला मिळतात. त्यानंतर समजा मी इथे दुसरा एक टूल घेतला, क्रॉप टूलवरती क्लिक केलं तर त्याच्यानुसार आपल्याला इथे ऑप्शनमध्ये ऑप्शन्स पाहायला मिळतात. त्यानंतर टूलबार तर तुम्हाला मी आता सांगितलंच आहे. आता टूलबार आणि पॅनल्स याच्या इन बिटवीन आपल्याला दिसते डॉक्युमेंट एरिया आहे. इथे आपण ॲक्च्युअल डिझाईन तयार करत असतो. त्यानंतर राईट साईड आपल्याला दिसते पॅनल्स. इथे आपल्याला लेयर्स पॅनल, चॅनल, पाथ अशा वेगवेगळ्या पॅनल्स आपल्याला इथे पाहायला मिळतात. आता करू आपण थोडं वर्कस्पेसबद्दल जाणून घेऊया. आता वर्कस्पेस म्हणजे फोटोशॉपमधील पॅनल्सची मांडणी. म्हणजे कशाप्रकारे तुम्ही पॅनल्सला अरेंज केलेलं आहे. तर बाय डिफॉल्ट आपल्याला जेव्हा तुम्ही फोटोशॉप, मी तुम्हाला अगोदर सांगितलं की फोटोशॉप जेव्हा तुम्ही ओपन करता तुम्हाला अशा प्रकारे आपल्याला पॅनल्स अरेंजमेंट झालेली दिसते. आता विंडोवरती क्लिक केल्यानंतर वर्कस्पेसवरती गेल्यानंतर आपल्याला इसेन्शियल नावाचा आपल्याला वर्कस्पेस पाहायला मिळतो. त्यानंतर इथे ग्राफिक अँड वेब, मोशन, पेंटिंग, फोटोग्राफी अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळे जे वर्कस्पेस आहे ते पाहायला मिळतात. त्यामध्ये तुम्हाला जर ग्राफिक रिलेटेड यूज करायचं असेल तर यावरती क्लिक करून अशा प्रकारे आपण ते वर्कस्पेस यूज करू शकतो. आता जर तुम्हाला कस्टमाइज स्वतःचा वर्कस्पेस तयार करायचा असेल तर काय करायचं, सर्वात अगोदर मी विंडोवरती गेलो आणि वर्कस्पेसमधून ह्याला अगोदर बाय डिफॉल्ट जो आहे तो आपण त्यावरती सिलेक्ट केलं. आता स्वतःचा क्रिएट करण्यासाठी तुम्हाला समजा आता इथून जो टूलबार आहे त्याला मूव्ह करायचं असेल तर तुम्हाला याच्यावरती अशा प्रकारे ब्लॅक कलरच्या छोट्या-छोट्या लाईन दिसतात. यावरती तुम्ही अशा प्रकारे क्लिक केला आणि मूव्ह केला तर त्याला तुम्हाला प्रत्येक पॅनलला अशा प्रकारे मूव्ह करता येते. समजा मला याला मूव्ह करायचं असेल तर अशा प्रकारे मूव्ह करता येते. आणि त्यानंतर समजा आता तुम्ही याला काय केलं, प्रॉपरली अरेंजमेंट केलं. त्यानंतर आता काय करू आपण, याला जर सेव्ह करायचं असेल तर परत विंडोवरती यायचं, वर्कस्पेसमधून न्यू वर्कस्पेस या ऑप्शनवरती क्लिक करून त्याचं नाव देऊन द्यायचं. अशा प्रकारे वाय 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 असं नाव दिलं आणि ऑप्शन आपण सिलेक्ट केले आणि सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करून आपण स्वतःचा कस्टमाइज वर्कस्पेस क्रिएट करू शकतो. विंडोवरती क्लिक केलं, मी वर्कस्पेसवरती गेलो आणि वाय 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 वरती क्लिक केलं तर स्वतःचा जो आपण केलेला कस्टमाइज वर्कस्पेस आहे तो आपण इथे यूज करू शकतो. आणि जर याला डिलीट करायचं असेल त्याला काय करायचं, परत ओपन करायचं. म्हणजे समजा आता मी इसेन्शियलवरती क्लिक केला तो फोटोशॉपमधला बाय डिफॉल्ट आहे तो ओपन केला. त्यानंतर विंडोवरती गेलो, वर्कस्पेसवरती गेलो आणि वायवरती क्लिक केलं. याला जर मला डिलीट करायचं असेल तर परत विंडोवरती यायचं. अगोदर काय करायचं, त्याला ओपन करून घ्यायचं इथे आणि त्यानंतर इथे डिलीट ऑप्शनवरती क्लिक करून आपण त्याला अशा प्रकारे डिलीट करू शकतो. आणि त्यानंतर तुम्हाला वर्कस्पेस हे ऑप्शन इथे पण पाहायला मिळते आणि ते राईट साईडला कॉर्नरमध्ये पण पाहायला मिळते. इथून पण आपण वेगवेगळे जे वर्कस्पेस आहे ते यूज करू शकतो. नवीन क्रिएट पण करू शकतो, डिलीट पण करू शकतो. आता मित्रांनो, याला करतो मी, समजा आता काय केलं आहे मी, जे हे पॅनल्स आहे त्याला मी काय केलं, इथून बाय मिस्टेकली मूव्ह केलेलं आहे. जर आता मला याला काय करायचं, प्रॉपर त्याच जागी घेऊन यायचं आहे तर मी काय करेल, ऑप्शनवरती परत क्लिक करेल आणि रिसेट जो आपण पॅनल्स वर्कस्पेस घेतला आहे त्यावरती काय करायचं, याला रिसेट करायचं. अशा प्रकारे तो प्रॉपरली परत रिसेट होईल. मी काय करतो, परत इसेन्शियलवरती जातो आणि याला इसेन्शियलला काय करतो, रिसेट करतो. कारण आपण इसेन्शियलमध्ये आपण याला काय केलं होतं, मूव्ह केलं होतं. आता मी परत त्याला मूव्ह केलं आणि परत काय करायचं, मला हा बाय मिस्टेकली आपण इकडे मूव्ह केला आहे तर परत काय करायचं, या ऑप्शनवरती क्लिक करायचं, रिसेट इसेन्शियलवरती क्लिक केल्यानंतर ते तुमचं रिसेट होऊन जाईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण स्वतःचा कस्टमाइज वर्कस्पेस क्रिएट करू शकतो. आता मी जो डिझाईनसाठी म्हणजे ग्राफिक डिझाईनसाठी वर्कस्पेस क्रिएट केलेला आहे तो तुम्हाला एक वेळा दाखवून देतो. मी विंडोवरती गेलो, वर्कस्पेसमधून आपण इथून सावळे नावाचा केला आहे मी, यावरती क्लिक करून अशा प्रकारे मी याला काय केलं आहे, कस्टमाइज केलेला आहे. जर तुम्हाला अशा प्रकारे कस्टमाइज करायचं असेल, समजा इथे केलं मी, लेयर्स वगैरे आहेत, हे पॅनल जे मेन आपल्याला पॅनल्स आहेत ते आपण इथे घेतलेले आहे आणि बाकी इथे या बारमध्ये आपण ॲड केलेलं आहे. तर त्याकरिता मी परत इसेन्शियलवरती जातो जो बाय डिफॉल्ट आहे आणि याला काय करायचं, आपल्याला कस्टमाइज करायचं आहे. तर मी काय करतो, कलरला या बारमध्ये घेऊन येतो. अशा प्रकारे तो ब्लू कलरचा बी परत त्याला अशा प्रकारे टाकू शकता तुम्ही. जे सगळे जे तुम्हाला पॅनल दिसत आहे त्याच्या प्रकारे टाकून घ्यायची. हे प्रॉपर्टीचे असतील, अशा प्रकारे काय करायचं, याला टाकून घ्यायचं. कारण आपण जास्त तर लेयर्सवरती काम करत असतो म्हणून आपल्याला टॉपमध्ये आपण इथे अशा प्रकारे याचा कस्टमाइज केलेला आहे. त्यानंतर
हा स्वतः म्हणजे माझ्यासारखाच आता आपण काय केलं इथे वर्कस्पेस क्रिएट केलेला आहे. आता आपण विंडोवरती क्लिक करायचं, परत वर्कस्पेसवरती जायचं आणि न्यू वर्कस्पेसवरती क्लिक करून सेव्ह करून टाकायचा आणि तो तुम्ही लेटर नंतर कधीही तुम्हाला जर यूज करायचा असेल तर यूज करू शकता. आय होप मित्रांनो तुम्हाला वर्कस्पेस कशाप्रकारे क्रिएट करायचा ते समजलं असेल.